विदर्भाची मध्यकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामठा गावात संत श्री जयरामदास उर्फ लहरी बाबा यांच्या 103व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी पहिल्यांदा कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। या कृषी प्रदर्शनीत गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावत कृषीविषयी माहिती जाणून घेतली। या प्रदर्शनीत विविध कंपन्यांनी आधुनिक कृषी यंत्रसामुग्रीचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते। शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान, माती सुधारणा, पीक संरक्षक, नवीन बियाणे आणि यांत्रिकीकरण याबद्दल मार्गदर्शन घेतले। या प्रदर्शनीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे। या देशाला तारणारा जो कोणी असेल तो शेतकरी आहे आणि शेतकरी जोपर्यंत प्रगती करणार नाही आणि उपकरणांचा उपयोग करणार नाही तोपर्यंत शेतीमध्ये त्याला अपेक्षित लाभ होऊ शकत नाही। आणि इथे एक जी नवी संकल्पना केली, या प्रत्येक वर्षी हा आपला सप्ताह इथे होत असतो परमपूज्य संत लहरी बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त, परंतु यावर्षी हा जो एक नवीन उपक्रम सुरू केला स्वर्गीय गोपालबाबा खरकाटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा आपण इथे कृषी प्रदर्शनी लावलेली आहे। निश्चितपणाने गोपालबाबा जे कृषी करता झटत होते, संपूर्ण आयुष्य त्यांनी याकरता झटलेले होते, तर याचा त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याकरता त्यांच्या मुलांनी हा कृषी प्रदर्शनाचा इथे आयोजन केलेलं आहे। मी शेतकऱ्यांना विशेष एक आवाहन करू इच्छितो की त्यांच्याकडे असलेली शेती उत्पन्न किती होत असेल, उत्पादन किती होत असेल, परंतु शेती वाचवून ठेवा। आता गरजेनुसार शेती विकणं किंवा किंमत चांगली येत आहे म्हणून शेती विकण्याचा हा जो प्रकार वाढत चाललेला आहे, कारण खूप पैसे देऊन जे शेती खरेदी करतात ते लोक शेती करत नाही, तर शेतीचा उत्पन्न टिकून राहावं, हा वाढवा, याकरता शेतकऱ्यांनी शेतजमीन त्यांनी वाचवून ठेवावी, हे आवाहन शेतकऱ्यांना करू इच्छितो। बाबांच्या या सामाजिक तथा आध्यात्मिक कार्यात आम्ही जुळल्या गेलो, आकर्षित झालो आणि न चुकता आम्ही या इथल्या सत्संगाला येतो आणि बाबांच्या सोबत आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातले बरेचसे शेतकरी बांधवसुद्धा इथे येतात आणि यावर्षीच्या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून निश्चितपणे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खिशात जर पैसे येईल तर मार्केटमध्ये नवा चमत्कार घडेल आणि जोपर्यंत शेतकरी सुखी नाही आणि त्याला आधुनिक ज्ञान येणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही। आणि म्हणून आश्रमाचा हा प्रयत्न आहे की शेतकऱ्याला नवं नॉलेज, नवं ज्ञान मिळालं पाहिजे आणि म्हणून या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून यावेळेला या सप्ताहात हा सुद्धा उपक्रम घेण्यात आला। इथं धानाचं जास्त हे आहे, म्हणजे स्टॉल लागलेले आहे आणि दुसरं म्हणजे आपली इथे मशिनरी चांगल्या स्वरूपाची आहे, जसं मळणीसाठी छोटे छोटे यंत्र आहेत, त्याच्यानंतर ते चाळणी यंत्र आहे, ते खूप विशेष म्हणजे ह्या क्षेत्रासाठी चांगलं झालं आहे। त्याच्यानंतर तुम्ही जे तूर वगैरे लावता तर ते आपण तुरीला जे लावतो आपण टिपण पद्धतीने, टिबणे म्हणतात आपल्याकडे या भागामध्ये, तर ते मशिनरीने आपण ते टिबण यंत्र आणि ते एक विशेष आहे इथे। संत तुकड्याबाबा खरकाटे पीठाधीश कामठा आश्रम, गजेंद्र फुंडे भाविक कामठा आश्रम, माजी आमदार संत श्री जयरामदास उर्फ लहरी बाबा यांनी विदर्भाला आपली कर्मभूमी मानत या ठिकाणी समाज प्रबोधनातून अनेक सामाजिक कार्य केले आणि त्यांचे आज लाखो अनुयायी असून लहरी बाबांच्या यावर्षी 103व्या जन्मशताब्दी महोत्सव यावर्षी साजरा करण्यात येत आहे। लहरी बाबांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्या भजनांच्या माध्यमाने, अभंगाच्या माध्यमाने समाजाला उपदेश केले। व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यामध्ये गुरफटलेल्या समाजाला भक्ती मार्गावर आणणे, चुकलेल्या लोकांना त्यांनी त्या अवस्थेतून आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून बाहेर काढले। अशी बाबांची ओळख असल्याने लहरी बाबा आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा 103वा जन्म उत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून लाखो भाविक या ठिकाणी दरवर्षी हजेरी लावतात। गाव माझा न्यूजकरिता राधाकिशन चुटे, गोंदिया।